त्यांच्यामध्ये असे बंडखोर नसतात का? म्हणजे त्या एका कळपाने एक नियम बनवलेला आहे. आता इथे जसं आपण राजकारण्यांमध्ये पाहतोय की तुम्ही नियम बनवला पण आम्हाला नाही पटत येतो, मग बाहेर जायचं किंवा त्या पक्षावर आपलाच दावा करायचा. असं त्या कळपामध्ये सुद्धा होतं का की दोन लोक त्या कळपावर आपला दावा करण्याचा प्रयत्न करतात? अशा काही गोष्टी होतात का त्याच्या? म्हणून पितृसत्ताक नाही, मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे असले दावे ते करत नाहीत. त्यांच्या इकडे वयाने सगळ्यात मोठी जी हत्तीण असते ना, तिला प्रचंड मान असतो. म्हणजे तिचा शब्द ते खाली पडूच देत नाहीत. तिने सांगितलं अम्माने बोलाय तो बोलाय, बस हे फायनल असतं त्यांचं. आणि म्हणजे अचानक काही काही वेळेला तो कळप तुम्हाला आत्ता होता इथे गेला कुठे असा प्रश्न पडतो. कारण ती जी मॅट्रियार्क असते ना, तिचं चौफेर लक्ष असतं, अक्षरशः चौफेर लक्ष असतं. आणि त्यांना असं वाटलं की नाही आता धोका आहे, तर माझं आता मी पूर्ण त्याच्यातच असतो, त्यामुळे माझं लक्ष शेपटीकडे असतं. तिची शेपटी ज्या पद्धतीने हलते आहे तर कळतं की पुढच्या 5 मिनिटात तो तुम्हाला कळणार पण नाही कळप निघून गेलाय. ते त्यांचं कम्युनिकेशन असतं. बरं, ह्याच्यामध्ये बायका जास्त बोलतात कारण काय